गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. काल बीटा ब्लॉकरचे आपण फार्मिकोलॉजिकल ॲक्शन्स डिस्कस केलेले आहेत. तर बीटा ब्लॉकरचा राहिलेला पार्ट आज आपण पाहणार आहोत. तर फार्माकोलॉजिकल ॲक्शन्समध्ये आपण नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर प्रोपॅनॉलॉल ॲज ए प्रोटोटाइप डिस्कस केलेला आहे. आणि त्याच वेळेस आपण जे कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर आहे त्यांचे ॲक्शन्स काय असू शकतील, त्यांचे ॲडव्हान्टेजेस नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर्सवर काय असू शकतील तेही डिस्कस केलेलं आहे. आता प्रोपॅनॉलॉलच्या फार्मॅकोकायनेटिक प्रॉपर्टीज आपण पाहणार आहोत. त्याचं ॲब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि एक्सक्रिशन कसं होतं. तर प्रोपॅनॉलॉल हा ड्रग ओरली चांगल्या प्रकारे ॲब्सॉर्ब होतो, परंतु प्रोपॅनॉलॉलचा ड्रॉबॅक जो आहे त्याचं फर्स्ट पास मेटाबॉलिझम हाय आहे. इट इज वन ऑफ द ड्रग हॅव्हिंग हाय फर्स्ट पास मेटाबॉलिझम. त्यामुळं ओरल टू पॅरेंटल डोसचा रेशो आपण पाहिला तो जो 40:1 आहे, म्हणजे ओरली डोस हे जास्त लागतं. तर ओरली प्रोपॅनॉलॉलची बायो अवेलेबिलिटी लो असण्याचं कारण आहे की त्याचा फर्स्ट पास मेटाबॉलिझम जास्त आहे. दिस इज वन ऑफ द ड्रग हॅव्हिंग हाय फर्स्ट पास मेटाबॉलिझम. आपण अजून एक ड्रग पाहिलं होतं ग्लिसरॉल ट्रायनायट्रेट, त्याचं पण फर्स्ट पास मेटाबॉलिझम जास्त आहे. मेजॉरिटी केसेसमध्ये फूडमुळं ड्रगचं ॲब्सॉर्प्शन कमी होतं, पण प्रोपॅनॉलॉलच्या साठी सिनेरिओ हा थोडा वेगळा आहे. फूड इन्क्रीजेस ॲब्सॉर्प्शन ऑफ प्रोपॅनॉलॉल. Propranolol being a lipophilic drug, it penetrates brain easily. It is 90% plasma protein bound. Metabolism depends on the hepatic blood flow. Metabolism takes place by glucuronide conjugation reaction. This is a phase 2 conjugation reaction. Its hydroxylate metabolite is active. So it is one of the drug having active metabolite. आणि मेटाबॉलिझम इज सॅच्युरेबल. याचा अर्थ आहे की जर आपण डोस वाढवला तर जे मेटाबॉलायझिंग एन्झाईम्स आहेत ते लिमिटेड असल्यामुळं सॅच्युरेशन येतं आणि मेटाबॉलिझम स्लो होतं. त्याला म्हणतो आपण मेटाबॉलिझम इज सॅच्युरेबल. आणि एक्सक्रिशन टेक्स प्लेस थ्रू किडनी. तर हे ओव्हरऑल आपण फार्मॅकोकायनेटिक प्रॉपर्टीज प्रोपॅनॉलॉलच्या पाहिल्यात. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाच्या नाहीत. ओके. आता ड्रग इंटरॅक्शन, काही ड्रग इंटरॅक्शन आपण पाहणार आहोत. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू पण ह्या ड्रग इंटरॅक्शन तुम्हाला किंवा तुमच्या कोर्सला विचारले जाण्याचे चान्सेस कमी आहे. फक्त डायबिटीस आणि त्या पेशंटमध्ये आपण जर पेशंट ओरल हायपोग्लायसेमिक ड्रग किंवा इन्सुलिनवर असेल तर रिकव्हरी फ्रॉम हायपोग्लायसेमिया प्रोपॅनॉलने दिले होती. ही इंटरॅक्शन तुम्हाला माहीत हवी. आता प्रोपॅनॉलॉलचा जर विचार केला किंवा बीटा ब्लॉकरचा, तर हार्टवर त्यांची डिप्रेसंट ऍक्शन आहे किंवा इनहिबिटरी ऍक्शन आहे. तर बीटा ब्लॉकर विषयी जर आपण पाहिलं तर ते हार्ट रेट कमी करतात, एव्ही कंडक्शन कमी करतात, कॉन्ट्रॅक्शन कमी करतात, म्हणजे डिप्रेशन इफेक्ट ऑन द हार्ट टेक. ओके. तर त्याच्याबरोबर अजून दुसरा कोणता कार्डिओ डिप्रेशन ड्रग दिला तर त्या दोघांचे इफेक्ट ऍडअप होऊ शकता आणि ऍग्रिवेट होऊ शकतं. जास्त पेशंट कार्डियक इनहिबिटरी इफेक्ट मध्ये जाऊ शकतो. ब्रॅडिकार्डिया जास्त होऊ शकतो. एव्ही कंडक्शन जास्त डिले होऊन एव्ही ब्लॉक होऊ शकतो. त्यामुळं दोन कार्डिओ डिप्रेशन ड्रग देताना प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. मग आता कोणते असे कार्डिओ डिप्रेशन ड्रग आहेत दुसरे, तर व्हरापामिल. व्हरापामिल काय आहे माहित आहे तुम्हाला, कोणत्या ग्रुपचा ड्रग आहे? कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. इट इज ए कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. तर हा नॉन डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आहे. तर व्हरापामिल, डिल्टेझेम हे नॉन डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर हे हार्टवर प्रिडॉमिनंट त्यांची ऍक्शन हार्टवर आहे आणि इनहिबिटरी आहे, म्हणून ते दोन्ही एकत्र दिले तर जास्त इनहिबिटरी इफेक्ट येणार. बीटा ब्लॉकर प्लस वरापामिल, बीटा ब्लॉकर प्लस डिल्टेझम. त्याचप्रमाणे डिगॉक्झिन डिजिटलीज ग्रुपचा ड्रग, तो पण कार्डियाक डिप्रेसंट आहे. त्यामुळं बीटा ब्लॉकर वर दिला तर डिप्रेसंट ऍक्शन ऍग्रिवेट होऊन कार्डियाक अरेस्ट येऊ शकतं. तर ह्या गोष्टी
तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे जेव्हा बीटा ब्लॉकर बरोबर दुसरं कार्डिओ डिप्रेशन ड्रग देतो. ओके, पहिली इंटरॅक्शन लक्षात आली आहे, समजली आहे? यस सर. ओके ओके. आता दुसरं आहे की when patient is on insulin and oral anti-diabetic drug, आणि त्या पेशंटला जर आपण प्रोपेनॉलॉल चालू केलं तर पेशंट जर इन्सुलिन किंवा ओरल अँटीडायबेटिक ड्रग मुळे हायपोग्लायसेमिया मध्ये गेलं तर त्या हायपोग्लायसेमिया मधून जी रिकव्हरी आहे ती प्रोपॅनॉल मुळे डिले होतं. हे आपण मागील लेक्चर मध्ये डिटेल मध्ये डिस्कस केलेलं आहे, त्यामुळे मी त्यात डिटेल जाणार नाही. जस्ट तुम्हाला आता ते माहिती आहेत की बीटा ब्लॉकर्स नॉन सिलेक्टिव्ह, ते पण महत्वाचं आहे, ते डिले द रिकव्हरी फ्रॉम हायपोग्लायसेमिया by blocking beta 2 receptor present on liver. They inhibit gluconeogenesis, glycogenolysis, and due to that, and they also inhibit glycogen synthesis. Due to that, blood sugar level is rise and recovery from sorry, due to that, blood sugar level is not rise and recovery from hypoglycemia is delayed. The beta blocker delays the recovery from hypoglycemia. त्यानंतर आपण डिस्कस केलं होतं की जेव्हा पेशंट हायपोग्लायसेमिया मध्ये जातो तर त्यामुळे जे सिमटम्स येतात ते सिमटम्स हे सिम्पॅथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट झाल्यामुळे येतात. त्याला आपण वॉर्निंग सिमटम्स म्हणतो. पाल्पिटेशन असतील, ट्रिमर्स असतील. मग जर पेशंट ऑलरेडी बीटा ब्लॉकरवर आहे प्रोपेनॉलॉल, तर पेशंट हायपोग्लायसेमिया मध्ये गेल्यानंतर डायबेटिक पेशंट ओरल हायपोग्लायसेमिक ड्रग किंवा इन्सुलिनवर आहे आणि तो हायपोग्लायसेमिया मध्ये गेला तर अशा पेशंट मध्ये पाल्पिटेशन किंवा ट्रिमर्स हे सिमटम्स येतील का? नाही दिसणार. म्हणजे वॉर्निंग साइन ऑफ हायपोग्लायसेमिया सप्रेस होणार. लक्षात आलं? ओके. आता बघा, ऑलरेडी हे आपण काल डिस्कस केलंय, फक्त थोड्या वेगळ्या पद्धतीने डिस्कस केलेलं आहे. फिनिलेफ्रिन, इफिड्रिन अँड अदर अल्फा अगोनिस्ट. तर फिनिलेफ्रिन अल्फा 1 अगोनिस्ट आपल्याला माहिती आहे. इफिड्रिन हा पण ऍड्रेनर्जिक ड्रग आहे आणि अदर अल्फा अगोनिस्ट प्रेझेंट इन कोल्ड रेमेडीज, म्हणजे जे सर्दीसाठी आपण औषध देतो त्यामध्ये सेट्रिजिन बरोबर अल्फा रिसेप्टरवर अगोनिस्ट होणारे ड्रग, अगोनिस्ट म्हणून ऍक्ट होणारे ड्रग आपण यूज करतो ऍज ए नेझल डिकंजेस्टंट, बरोबर? तर त्या पेशंटमध्ये प्रोपॅनॉलॉल दिलं तर ब्लड प्रेशर राईज होऊ शकतं. तर याचं रिझन तुम्हाला सांगता येईल का? काय असू शकतं? ब्लड वेसलशी रिलेटेड आपण काल डिस्कस केलंय. प्रोपॅनॉल दिल्यामुळे राईज इन ब्लड प्रेशर कशामुळे झालं? जर पेशंट फिनिलेफ्रिन इफिड्रिन अल्फा अगोनिस्ट घेत असेल तर व्हॅसोडायलिटेड. प्रोपॅनॉलॉल जर दिलं व्हॅसोकन्स्ट्रिक्शन होतं. रिसेप्टरची ऍक्शन होऊन काय काय ओन्ली अल्फा रिसेप्टरची ऍक्शन होऊन बीटा रिसेप्टर ब्लॉक झालं. बीटा रिसेप्टर ब्लॉक झाल्यामुळं अल्फाची ऍक्शन जास्त होणार. म्हणजे जे ऍड्रिनर्जिक ड्रग आहेत, ऍड्रिनर्जिक ड्रग बीटा, आता याच्यामधले ऍक्च्युली ऍड्रिनॅलिन वगैरे जे म्हणजे सर्व रिसेप्टरवर ऍक्ट होणारे ड्रग देत असतो आपण. आता फिनिलिफ्रिन अल्फावरच होतोय, बरोबर आहे, बीटावर नाहीये. पण बाकी समजा आहे नॉन सिलेक्ट म्हणजे इफिड्रिन आहे किंवा अदर ऍड्रिनर्जिक ड्रग आहे, तर बीटा ब्लॉकर दिल्यामुळं बीटा रिसेप्टरची ऍक्शन ब्लॉक होती ब्लड वेसलवर बीटा 2, आणि त्यामुळे जो ऍड्रेनर्जिक ड्रग आहे तो बीटा रिसेप्टरवर ऍक्ट नाही होणार. मग ब्लड वेसलवर त्याची ऍक्शन कोणत्या रिसेप्टरवर वाढेल? अल्फा. अल्फा, आणि त्याच्यामुळं राईज इन ब्लड प्रेशर होऊ शकतो. आता लिग्नोकेन नावाचा जो ड्रग आहे त्याचं मेटाबॉलिझम लिव्हर मध्ये होतं आणि हिपॅटिक ब्लड फ्लो जितका चांगला तितकं लिग्नोकेनचं मेटाबॉलिझम चांगलं होतं. प्रोपॅनॉलॉल by blocking beta 2 receptor responsible for vasoconstriction, so blood flow to the liver is decreased and hence metabolism of the lignocaine is retarded. Okay,
तर ही एक इंटरॅक्शन आहे. प्रोपॅनॉलॉल रिटार्ड्स लिग्नोकेन मेटाबॉलिझम. कसं करतं ते? बाय डिक्रीजिंग ब्लड फ्लो टू द लिव्हर. आता लिग्नोकेन चं मेटाबॉलिझम कमी कसं होतं? जर लिव्हरला ब्लड फ्लो कमी झाला तर त्यामुळे लिग्नोकेन लिव्हरमध्ये जे जाणार आहे ते स्लो जाणार आणि त्यामुळे त्याचं मेटाबॉलिझम कमी होणार. लिग्नोकेनचं मेटाबॉलिझम लिव्हरला ब्लड सप्लाय कसा आहे, किती चांगला आहे त्याच्यावर डिपेंड आहे. बरोबर आहे. मग प्रोपॅनॉलॉल लिव्हरचा ब्लड फ्लो कमी करतं कारण ते बीटा 2 रिसेप्टर ब्लॉक करून व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन करतं आणि ब्लड फ्लो कमी झाला तर लिग्नोकेनचं मेटाबॉलिझम अफेक्ट होतं. तर हे काही इंटरॅक्शन आपण डिस्कस केले आहेत. यातली जी इंटरॅक्शन तुम्हाला माहीत पाहिजे ही 2 नंबरची इंटरॅक्शन आणि ही 1 नंबरची. ह्या 2 ऍटलिस्ट तुम्हाला माहीत पाहिजे. बाकी 2 नाही लक्षात ठेवल्या तरी चालू शकतात. ओके. MCQ ला लक्षात ठेवा. प्रोपॅनॉलॉल रिटार्ड द मेटाबॉलिझम ऑफ लिग्नोकेन बाय विच मेकॅनिझम? आन्सर बाय डिक्रीजिंग ब्लड फ्लो टू द लिव्हर. ओके. आता ऍडव्हर्स इफेक्ट, कॉन्ट्राइंडिकेशन्स आपण पाहणार आहोत. जर फार्माकोलॉजिकल ऍक्शन्स आपण पाहिल्या तर त्याच्यावरून आपण ह्या गोष्टी लक्षात ठेवू शकता. तर ओव्हरऑल प्रोपॅनॉलचा विचार केला तर खूप सारे ऍडव्हर्स इफेक्ट प्रोपॅनॉलॉल मुळे दिसतात, परंतु जनरली ते ऍडव्हर्स इफेक्ट हे माइल्ड असतात. ओके. ओके. तर प्रोपॅनॉलॉल जर आपण दिला तर प्रोपॅनॉलॉल कॅन accentuate myocardial insufficiency and precipitate congestive heart failure or edema. पहा, तर प्रोपॅनॉलॉल मायोकार्डियल इन्सफिशियन्सी ऍक्सेंच्युएट करतं आणि हार्ट फेल्युअर प्रेसिपिएट करतं. आता मायोकार्डियल इन्सफिशियन्सी ऍक्सेंच्युएट कसं करतं प्रोपॅनॉलॉल? म्हणजे जो हार्टला ब्लड फ्लो होणार आहे तो ब्लड फ्लो कमी झाला तर मायोकार्डियल इन्सफिशियन्सी काय होते? ऍसेंच्युएट होते. प्रोपॅनॉलॉल काय करतं ब्लड व्हेसलवर? व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन. त्यामुळे काय होणार? ब्लड फ्लो टू करोनरी काय होणार? डिक्रीज. ओके. आणि त्याच्यामुळं मायोकार्डियल इन्सफिशियन्सी ऍक्सेंच्युएट होऊ शकते. त्याचप्रमाणे प्रोपॅनॉलॉल कॅन प्रेसिपिटेट हार्ट फेल्युअर. त्यामुळं एक लक्षात घ्या, आपण हार्ट फेल्युअर मध्ये 2 गोष्टी डिस्कस केल्या होत्या. कोणत्या केल्या होत्या? कोणत्या हार्ट फेल्युअर मध्ये बीटा ब्लॉकर कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे आणि कोणत्या हार्ट फेल्युअर मध्ये आपण यूज करू शकतो? डिकॉम्पन्सेटेड हार्ट फेल्युअर मध्ये कॉन्ट्राइंडिकेटेड आहे आणि कॉम्पन्सेटेड हार्ट फेल्युअर मध्ये यूज करू शकतो. डिकॉम्पेन्सेटेड हार्ट फेल्युअर मध्ये बीटा ब्लॉकर कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे कारण डिकॉम्पेन्सेटेड हार्ट फेल्युअर मध्ये ऑलरेडी कार्डियाक आउटपुट रिस्टोर नाही होत, कार्डियाक आउटपुट कमी असतं. कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम बॉडीकडून ऍक्टिव्हेट होऊन पण कार्डियाक आउटपुट मेंटेन राहत नाही, त्याला डिकॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर म्हणतात. आणि बीटा ब्लॉकर आपण दिल्यावर अजून कार्डियाक आउटपुट कमी होणार आहे. त्यामुळे डिकॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर मध्ये बीटा ब्लॉकर कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. पण वी यूज बीटा ब्लॉकर इन कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर. कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर ही अशी कंडिशन आहे की ज्यामध्ये जेव्हा पेशंट हार्ट फेल्युअर मध्ये जातो त्यानंतर आपल्या बॉडीमध्ये कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम, हार्ट फेल्युअर मध्ये गेला म्हणजे कार्डियाक आउटपुट त्याचं कमी झालेलं आहे आणि अशा पेशंटमध्ये मग कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम स्टार्ट होतात बॉडीमध्ये, जेणेकरून कार्डियाक आउटपुट जे कमी झाले ते परत रिस्टोर होईल. तर त्यामध्ये सिम्पॅथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट होते, रास सिस्टीम ऍक्टिव्हेट होते आणि सिम्पॅथेटिक सिस्टीम आणि रास सिस्टीम ऍक्टिव्हेट होऊन कार्डियाक आउटपुट रिस्टोर केलं जातं. त्याला कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर म्हणतात. म्हणजेच ह्या कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर मध्ये कोणत्या 2 सिस्टीम कार्डियाक आउटपुट रिस्टोर करतात? सिस्टम सिम्पथेटिक. सीएनएस आणि रिनल. कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर मध्ये सिम्पॅथेटिक सिस्टीम आणि रास सिस्टीम हार्ट कार्डियाक आउटपुट रिस्टोर करण्यास मदत करतात. म्हणजे ही कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर मध्ये सिम्पॅथेटिक सिस्टीमचा रोल चांगला आहे का नाहीये? हो. हो. परंतु हे कार्डियाक आउटपुट रिस्टोर होत आणि काही ऍडव्हर्स इफेक्ट हार्टवर सिम्पॅथेटिक सिस्टीमने होतात.
मग त्यामध्ये त्याला पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग ऑफ द हार्ट म्हणतात, ते आपण नंतर पाहणार आहोत. तर हे यामुळं पेशंटचं जे लाईफ एक्सपेक्टन्सी आहे ती कमी होते आणि त्याच्यामुळं ह्या आता सिम्पॅथेटिक सिस्टीम तर महत्वाची आहे कार्डियाक आउटपुट रिस्टोर्ड करण्यासाठी, परंतु ती जर कंटिन्यू सिम्पॅथेटिक ऍक्टिव्हेशन राहिलं तर हार्टमध्ये चेंजेस होतात, फायब्रोसिस होतं, ॲपोप्टोसिस होतं, ओके, हायपरप्लेजिया हायपरट्रॉफी होतं आणि त्याच्यामुळं त्याला पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग ऑफ द हार्ट म्हणतात आणि त्याच्यामुळं सर्वायवल जे आहे पेशंटचं जो स्पॅन तो कमी होतो आणि त्यामुळं कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर मध्ये कार्डियाक आउटपुट रिस्टोअर झाल्यानंतर हे एक्सिस सिम्पॅथेटिक ऍक्टिव्हिटी आपल्याला काय करावं लागेल? ब्लॉक करावं लागते. ब्लॉक करावं लागेल, जेणेकरून ऍडव्हर्स इफेक्ट हार्टवर होणार नाही आणि त्यामुळं कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर मध्ये आपण बीटा ब्लॉकर यूज करतो. त्याचबरोबर एसी इनिबिटर ARB रास सिस्टीमला ब्लॉक करण्यासाठी यूज करतो. तर युजेस मध्ये मी परत कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर मध्ये बीटा ब्लॉकर कसे इफेक्टिव्ह ते मी डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे. आता ब्रॅडिकार्डिया मोस्ट कॉमन ऍडव्हर्स इफेक्ट आहे बीटा ब्लॉकरचा. ओके, हार्ट रेट 60 किंवा त्यापेक्षा कमी झालं तर त्याला आपण ब्रॅडिकार्डिया असं म्हणतो. ओके, ज्या पेशंटला एसे नोडचा प्रॉब्लेम आहे, ज्या पेशंटला सिक सायनस आहे असं म्हणतो आपण, त्या पेशंटमध्ये ब्रॅडिकार्डियाचे चान्सेस जास्त आहे. ओके, ठीक आहे. तर हा इझी आहे अंडरस्टँडिंग साठी ऍडव्हर्स इफेक्ट ब्रॅडिकार्डिया. ओके, नेक्स्ट पण आपल्या झालेला आहे प्रोपेनॉलॉल वर्सन क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह लंग डिसीज कॅन प्रेसिपिटेट लाईफ थ्रेटनिंग अटॅक ऑफ ब्रॉन्कियल अस्थमा. इट इज ड्यू टू blockage of beta 2 receptor present on the smooth muscles of the bronchi. There is a severe bronchoconstriction, so attack of bronchial asthma precipitated. In this case, which beta blockers are safer? सिलेक्टिव्ह Cardio selective. कार्डिओ Cardio selective beta blocker. Okay. 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 In which angina beta blockers are contraindicated? Non-selective beta blocker. प्रिन्सिमेंटल अंजायना. प्रिन्सिमेंटल अंजायना त्यालाच आपण व्हॅसोस्पास्टिक किंवा व्हॅरियंट अंजायना म्हणतो. बिकॉज प्रोपेनॉलॉल एक्झासर्पेट दिस व्हॅरियंट और व्हॅसोस्पास्टिक अंजायना. ओके, ड्यू टू अनऑपोज अल्फा मेडिएटेड कोरोनरी कॉन्स्ट्रक्शन. तर हे एक झालं. आता याचं रिझन तेच आहे, बीटा ब्लॉकर यूज केल्यामुळे बीटा 2 रिसेप्टर ब्लॉक होतील, तर व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन होईल, प्लस सिम्पॅथेटिक सिस्टीमचं काम जे आहे ते अल्फावर जास्त होईल, त्यामुळे पण व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन वाढेल, ते आहे. क्लासिकल अंजायनामध्ये बीटा ब्लॉकर यूज करतो का नाही आपण? मी डिस्कस केलंय तुमच्याशी. करू शकतो. आणि ते कसे इफेक्टिव्ह आहेत? क्लासिकल अंजायनामध्ये ते कसे इफेक्टिव्ह बीटा ब्लॉकर? बाय डिक्रीजिंग vasodilatory effect. नाही, Coronary vasodilation. करोनरी व्हॅसोडायलेटरी हे 2-3 दिवसापासून ते आपण डिस्कशन करतो आहोत की बीटा ब्लॉकर व्हॅसोडायलेटेशन करत नाही, व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन करतात. बीटा Decreasing ब्लॉकर heart rate, decrease Oxygen demand and supply. oxygen demand and स्टेटस यूज करतो. बीटा ब्लॉकर Demand. ऑक्सिजन सप्लाय वाढवत नाही, बीटा ब्लॉकर Demand कमी O2 करतात. डिमांड कमी करतात. Demand कमी करतात. मग ते तुमचं आन्सर आलं पाहिजे. म्हणजे कसं आहे की हे व्हॅसोडायलेटरी इफेक्ट आहे ना, तो खूप वेळेस म्हणजे तो एक्झाम मध्ये काय होतं की म्हणजे एकदम ऑपोजिट इफेक्ट आपण मेन्शन करतो, ते व्हॅसो कॉन्स्ट्रिक्टर आहे बीटा ब्लॉकर. तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे की बीटा 2 गोनिस्टिक ड्रग असेल तर व्हॅसोडायलेटेशन होतं, बीटा 2 ब्लॉकिंग ड्रग असेल तर व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन होतं. त्यामुळे क्लासिकल अंजायनामध्ये बीटा ब्लॉकर ते वर्क ऑफ द हार्ट कमी करतात बाय डिक्रीजिंग हार्ट रेट, डिक्रीजिंग एव्ही कंडक्शन, डिक्रीजिंग कॉन्ट्रॅक्शन. वर्क ऑफ द हार्ट इज डिक्रीज आणि वर्क ऑफ द हार्ट डिक्रीज झालं तर O2 डिमांड कमी होतो, त्यामुळे देर इज इम्प्रुव्हमेंट इन O2 डिमांड, O2 सप्लाय. ह्या मेकॅनिझमनी बीटा ब्लॉकर क्लासिकल अंजायनामध्ये इफेक्टिव्ह आहे.
पण इथं थोडं काय दिलेलं आहे की काही पेशंट मध्ये क्लासिकल अँजायनाचे पण वर्सन होऊ शकतात. तर कोणते होऊ शकतात, आता हे डिटेल मधलं डिस्कशन आहे. इतकं डिटेल मध्ये नाही लक्षात ठेवलं तरी चालेल की काही क्लासिकल अँजायनाचे पेशंट पण वर्सन होऊ शकतात इफ ventricular dilatation and a synergy of contraction occurs with specially at high dose. आता हे आपल्याला याच्यात डिटेलमध्ये जायचं नाही. काही क्लासिकल अँजायनाचे पेशंट वर्सन जे क्लासिकल अँजायनामध्ये बीटा ब्लॉकर्स यूज करू शकतात, पण काही क्लासिकल अँजायनाचे पेशंट वर्सन होण्याची शक्यता असते जर ज्यामध्ये व्हेंट्रिक्युलर डायलेटेशन जास्त आहे किंवा असिनर्जी ऑफ कॉन्ट्रॅक्शन आहे, कॉन्ट्रॅक्शन व्यवस्थित नाही आहे. ओके, तर त्यावेळेस तो प्रॉब्लेम येऊ शकतो. परंतु ओव्हरऑल जर विचार केला तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की प्रोपॅनॉलॉल क्लासिकल अँजायनामध्ये आपण यूज करू शकतो, परंतु व्हॅसोस्पास्टिक किंवा व्हेरियंट अँजायनामध्ये प्रोपॅनॉलॉल आपण अवॉइड केला पाहिजे. ओके, तर हे ऑलरेडी डिटेलमध्ये डिस्कस झालेलं आहे. ओके, तर ओके, आता प्रोपॅनॉलॉल डायबेटिक पेशंट मध्ये अवॉइड केला पाहिजे का नाही, द आन्सर इज बेटर टू अवॉइड इन डायबेटिक पेशंट. कारण आपण पाहिलेलं आहे की रिकव्हरी फ्रॉम हायपोग्लायसेमिया डिले होऊ शकते, प्लस हायपोग्लायसेमिक एपिसोड इन्क्रीज होऊ शकतात, बरोबर आहे. परंतु प्रोपॅनॉलॉलच्या ऐवजी आपण कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर यूज करू शकतो का नाही? करू शकतो. करू शकतो. म्हणजे कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर्स वी कॅन यूज, ओके, इन डायबिटीज as they are better than non-selective. Okay. If patient having abnormal lipid profile, in that case, which beta blocker we should use? कार्डिओ सिलेक्टिव्ह. यस, व्हेरी गुड. आपण पाहिलेले नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर्सला काय प्रॉब्लेम आहे की दे हॅव डिलिटेरियस इफेक्ट ऑन द लिपिड प्रोफाईल, दे हॅव हार्मफुल इफेक्ट ऑन लिपिड प्रोफाईल. नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर ते ट्रायग्लिसराईडची लेवल वाढवतात, एलडीएल एचडीएल रेशो वाढवतात आणि त्याच्यामुळं करोनरी आर्टरी डिसीजची रिस्क वाढवते. त्यासाठी त्या पेशंटमध्ये आपण कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर प्रेफर करू शकतो किंवा ज्यांना इंट्रेन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी आहे असे बीटा ब्लॉकर्स यूज करू शकतो. ओके, ज्यांना इंट्रेन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी आहे असे. आता कोणते आहे असे ड्रग ते आपण डिटेलमध्ये नंतर पाहणार आहे. कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर तुम्हाला माहित आहे, पण ज्यांना इंट्रेन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी आहे असे ड्रग आपण नंतर पाहूया. ओके, आता एखाद्या पेशंटला हायपरटेन्शन डेव्हलप झालेलं आहे आणि अशा पेशंटवर बीटा ब्लॉकर आपण स्टार्ट केलेला आहे आणि पेशंटचा ब्लड प्रेशर चांगल्या प्रकारे कंट्रोल झालेला आहे आणि काही वर्ष पेशंट त्या ड्रगवर आहे. ओके, सपोज प्रोपॅनॉलॉल आहे आणि अशा पेशंटनी 2 वर्षानंतर सडनली बीटा ब्लॉकर स्टॉप केलं तर काय होऊ शकतं? रिबाउंड हायपरटेन्शन. हायपरटेन्शन. रिबाउंड हायपरटेन्शन होऊ शकतं आणि रिबाउंड हायपरटेन्शन झाल्यामुळे सेरेब्रल हिमोरेज पण होऊ शकतं. सिव्हिअर हायपरटेन्शन मध्ये जातो पेशंट, सेरेब्रल हिमोरेज होऊ शकतं, डेथ होऊ शकते. तसंच अंजायनाच्या पेशंटमध्ये बीटा ब्लॉकर यूज केले आणि क्लासिकल अंजायनाचा आणि पेशंट व्यवस्थित आहे आणि आपण सडनली स्टॉप केलं तर अंजायनाचं जी कंडिशन आहे ती पण वर्सन होऊ शकते, परत अटॅक ऑफ अंजायना येऊ शकतो. आता हे का होतं, तर कसं होतं, तर एक लक्षात घ्या, बीटा ब्लॉकर जे आहेत ते बीटा रिसेप्टर काय करतात, ब्लॉक करतात का ऍक्टिव्हेट करतात? ब्लॉक करतात ना बेटा. बीटा रिसेप्टर ब्लॉक करतात. आता बीटा रिसेप्टर ब्लॉक केल्यामुळं बीटा रिसेप्टरवर कोणाची ऍक्शन होत नाही? बीटाच. बीटा रिसेप्टरवर कोणाची ऍक्शन होत नाही बीटा रिसेप्टर ब्लॉक झाले तर? ऍड्रेनालिन. व्हेरी गुड, ऍड्रेनालिन, नॉर ऍड्रेनालिन. त्याला आपण काय म्हणतो, अगोनिस्ट म्हणतो का अँटागोनिस्ट? ऍड्रेनालिन का अगोनिस्ट.
अगोनिस्ट. अगोनिस्ट बीटा ब्लॉकरला काय म्हणतो, अँटॅगोनिस्ट का अगोनिस्ट? अँटागोनिस्ट अँटॅगोनिस्ट. म्हणजे आता अँटॅगोनिस्ट दिल्यामुळं बीटा रिसेप्टर ब्लॉक झाले आणि त्याच्यामुळं अगोनिस्टची ऍक्शन बीटा रिसेप्टरवर काय झाली, ब्लॉक झाली. लक्षात आलं एवढं? आता 1-2 वर्ष बीटा रिसेप्टरवर अगोनिस्टची ऍक्शन ब्लॉक होती बीटा ब्लॉकर दिल्यामुळं. त्यामुळं काय होतं की बीटा ब्लॉकर दिल्यामुळं बीटा रिसेप्टरवर अगोनिस्टची ऍक्शनच होत नाही. त्यामुळं ह्या 2 वर्षांमध्ये बीटा रिसेप्टरची सेन्सिटिव्हिटी अगोनिस्टला वाढेल का कमी होईल? वाढेल. वाढेल. आणि सेन्सिटिव्हिटी वाढते खूप, आणि सडनली बीटा ब्लॉकर 2 वर्षांनी स्टॉप केले. बीटा ब्लॉकर स्टॉप केल्यामुळे बीटा रिसेप्टर ब्लॉक होतील का आता? नाही. नाही होणार. आणि त्याच्यामुळं आता त्या बीटा रिसेप्टरवर कोण ऍक्ट होईल? अगोनिस्ट. ऍड्रेनालिन, नॉर ऍड्रेनालिन. आणि बीटा रिसेप्टरची सेन्सिटिव्हिटी वाढल्यामुळे जे ऍड्रेनालिन, नॉर ऍड्रेनालिन बाइंड होईल तर रिस्पॉन्स खूप फास्ट येणार आहे, खूप जास्त येणार आहे, आणि त्याच्यामुळे रिबाउंड हायपरटेन्शन होतं. तर एक लक्षात घ्या, याला आपण अपरेग्युलेशन ऑफ द रिसेप्टर्स म्हणतो. जेव्हा आपण अँटागोनिस्ट देतो जास्त दिवस, त्यामुळं त्या रिसेप्टरची सेन्सिटिव्हिटी अगोनिस्टला वाढते. त्याला आपण काय म्हणतो? अपरेग्युलेशन. अपरेग्युलेशन. आता इथं बीटा रिसेप्टर आहे म्हणून अपरेग्युलेशन ऑफ द बीटा रिसेप्टर होतं. बरोबर आहे? आणि इट रिझल्ट इन लॉंग, ओके ओके, आणि त्यामुळं सेन्सिटिव्हिटी वाढते. ओके. आता याच्या विरुद्ध समजा साल्ब्युटामॉल नावाचा ड्रग आहे. हा काय आहे, पुढे यूज करतो आपण अस्थमामध्ये, ब्रॉन्कोडायलेटर. कसा ऍक्ट होतो ब्रॉन्कोडायलेटर म्हणून तो? बीटा 2 agonist. व्हेरी गुड, बीटा 2 अगोनिस्ट. आता अगोनिस्ट ड्रग खूप दिवस आपण यूज केला, तो बीटा रिसेप्टरवर ऍक्ट होतोय, तर कंटिन्यू अगोनिस्टिक सबस्टन्स त्या बीटा रिसेप्टरवर ऍक्ट होत असेल तर त्या बीटा रिसेप्टरची सेन्सिटिव्हिटी एखादा 2 वर्षांनी अगोनिस्ट बद्दल कमी होईल का वाढेल? कमी. कमी होईल. सेन्सिटिव्हिटी काय होईल? कमी होईल. कमी होईल. आणि कमी झाल्यामुळं 1-2 वर्षांनी त्याच डोसला साल्ब्युटामॉलचा इफेक्ट, पेशंट रिस्पॉन्स विल बी रिड्यूस्ड. पेशंट रिस्पॉन्स विल बी रिड्यूस. म्हणजेच त्याच डोसला साल्ब्युटामॉल तेवढा इफेक्टिव्ह राहणार नाही, आपल्याला डोस वाढवावा लागेल. तर याला असं या कंडिशनला आपण म्हणतो डाऊन रेग्युलेशन ऑफ द रिसेप्टर. काय म्हणतो? डाऊन रेग्युलेशन ऑफ द रिसेप्टर. तर अप रेग्युलेशन इज सीन ड्यू टू यूज ऑफ अँटागोनिस्ट अँड आणि त्याच्यामुळं अगोनिस्ट बद्दलची सेन्सिटिव्हिटी वाढते. Down regulation is seen due to continued use of agonist, and due to down regulation, sensitivity of agonist to the sensitivity of the receptor to the agonist decrease and response is decreased. तर तुम्हाला 2 मार्कला असं आलं व्हॉट इज अप रेग्युलेशन आणि व्हॉट इज डाऊन रेग्युलेशन ऑफ रिसेप्टर, तर लक्षात येईल ते. हो सर. ओके ओके. कधी कधी 2 मार्कला असे क्वेश्चन येऊ शकतात, अप रेग्युलेशन, डाऊन रेग्युलेशन. ओके ओके. तर बीटा ब्लॉकर जर पेशंटला आपण स्टार्ट केले तर पेशंटला पहिली इन्स्ट्रक्शन द्यायची की बाबा क्रोनिक यूज केल्यानंतर सडनली स्टॉप करू नका. कारण हायपरटेन्शनच्या केसमध्ये खूप वेळा होतं, कारण पेशंटला असं वाटतं की आपला ब्लड प्रेशर आता कंट्रोल झाला आहे आणि डॉक्टर आपल्याला गरज नसताना टॅबलेट देत आहे, आणि तो डॉक्टरांच्या अपरोक्ष ती ट्रीटमेंट 1-2 वर्षांनी बंद करतो, आणि मग तो रिबाउंड हायपरटेन्शन मध्ये जातो, आणि मग कधी कधी सेरेब्रल हिमोरेज च्या पण केसेस घडलेल्या आहेत, डेथ पण झालेल्या आहेत. तर हे पेशंटचे कम्युनिकेट करताना तुम्हाला सांगणं फार महत्वाचं आहे. ओके ठीक आहे. आता बीटा ब्लॉकर सेव्ही कंडक्शन कमी करतात, त्याच्यामुळे ज्या पेशंटला हार्ट ब्लॉक आहे तर अशा पेशंटमध्ये ते आपण अवॉइड केले पाहिजे. त्या पेशंटमध्ये जर आपण विगरसली यूज केले तर पार्शियल किंवा कम्प्लीट एव्ही ब्लॉक
होऊ शकतं, अरेस्ट होऊ शकते. प्रोपॅनॉलॉल एक्सरसाइज कॅपॅसिटी काय करतं? डिक्रीज करतं. त्यामुळं पेशंटला थोडं जरी काम केलं तर काय होणार, पेशंटला टायर्डनेस येणार. कसं करतं एक्सरसाइज कॅपॅसिटी कमी? दोन मेकॅनिझम डिस्कस केल्या होत्या काल मी. हे जे ऍडव्हर्स इफेक्ट किंवा कॉन्ट्रा इंडिकेशन पाहतोय, तुम्हाला फार्मॅकोलॉजिकल ऍक्शनच इथे अप्लाय करायचे आहेत. कोणत्या दोन मेकॅनिझम पाहिल्या होत्या एक्सरसाइज कॅपॅसिटी कमी करण्याच्या प्रोपॅनॉलॉलच्या? फ्युएल कमी करतं ते, ग्लायकोजेनोलायसिस आणि ग्लुकोज हे करून. ग्लायकोजेनोलायसिस आणि लायपोलायसिस इनहिबिट करतं, त्याच्यामुळं एक्सरसाइज मसलला फ्युएल भेटत नाही. आणि दुसरं, ब्लड फ्लो टू द स्केलेटल मसल डिक्रीज करतं बाय ब्लॉकिंग बीटा 2 रिसेप्टर. बरोबर आहे. आणि ह्या दोन मेकॅनिझममुळं टायरनेस आणि एक्सरसाइज कॅपॅसिटी ही रिड्यूस होते. आले लक्षात तुमच्या ह्या पॉइंट? ओके. आता नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर जे आहेत ते यूज केल्यामुळं ब्लड व्हेसलचं व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन होईल का व्हॅसो डायलेटेशन होईल प्रोपॅनॉलॉल यूज केलं तर? कॉन्स्ट्रिक्शन होतं. कॉन्स्ट्रिक्शन होईल. बरोबर आहे. मग थंडीमध्ये कोल्ड हँड्स आणि फीट हे काही पेशंटमध्ये प्रोपॅनॉलॉल यूज केल्यामुळं नोटीस होतं. बरोबर आहे. व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन झाल्यामुळं ब्लड फ्लो टू द हँड्स फीट कमी होतं आणि त्याच्यामुळं कोल्ड हँड्स अँड फीट आपल्याला एक्सपिरियन्स येतात. तसंही विंटरमध्ये ते रेनॉल्ड्स फेनॉमेना जो आहे तो दिसून येतो व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शनमुळं. बीटा ब्लॉकर दिलं तर ते कोल्ड हँड्स आणि फीटचा प्रॉब्लेम काही पेशंटमध्ये विंटरमध्ये दिसून येतो. इट इज ड्यू टू यूज ऑफ नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर. ओके. आता एखाद्या पेशंटला पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज आहे, एखाद्या पेशंटला पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज आहे, तर प्रोपॅनॉलॉल दिल्यानंतर पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज इम्प्रूव्ह होईल का वर्सन होईल? वर्सन. वर्सन. ओके. आता बीटा 1 सिलेक्टिव्ह ब्लॉकर जर आपण यूज केले तर हा ड्रॉबॅक दिसून येईल का नाही येणार? नाही. म्हणजे कोल्ड हँड्स अँड फीटचे जे प्रॉब्लेम आहे प्रोपॅनॉलॉल बरोबर, तो कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर वर दिसेल का नाही दिसणार? नाही दिसणार. नाही दिसणार, कारण त्याला बीटा 2 ब्लॉकिंग प्रॉपर्टी नाहीये, व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन करत नाही, कोल्ड हँड्स अँड फीट होणार नाही. पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज पेशंटला आहे तर तो वर्सन होणार नाही. म्हणजे हे कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकरचा अजून एक ऍडव्हान्टेज आपण डिस्कस केलेलं आहे. ओके. आता काही ऍडव्हर्स इफेक्ट किंवा ऍडव्हर्स इफेक्ट जे मेकॅनिझम ऑफ ऍक्शनशी रिलेटेड नाहीये ते आपण काल पाहिले होते, जीआयटी आणि सीएनएस ऍडव्हर्स इफेक्ट. तर जीआयटी अपसेट होऊ शकतं, नाईट मेअर्स, फॉरगेटफुलनेस. ओके. त्यानंतर लॅक ऑफ ड्राईव्ह, इन्सिडन्स ऑफ मेंटल डिप्रेशन पण येऊ शकतं. ओके. तर जे लिपिड सोल्युबल बीटा ब्लॉकर आहे त्याच्याबरोबर हे सीएनएस ऍडव्हर्स इफेक्ट जास्त असतील, कारण लिपिड सोल्युबल बीटा ब्लॉकर हे ब्लड ब्रेन बॅरियर इझिली क्रॉस करू शकतात. मग त्यामध्ये नाईट मिअर्स, फॉरगेटफुलनेस, सम इन्सिडन्स ऑफ मेंटल डिप्रेशन, लॅक ऑफ ड्राईव्ह हे चान्सेस आहेत. ओके. जसं आपण ऍड्रेनर्जिक ड्रग पाहिले होते एम्फिटामाइन, ते सीएनएस स्टिम्युलंट होते. बरोबर आहे. युफोरिया होत होतं. ह्या बीटा ब्लॉकर मध्ये लॅक ऑफ ड्राईव्ह होतं. ओके. त्यानंतर नाईट मिअर्स, फॉरगेटफुलनेस हे काही पेशंट मध्ये एक्सपिरियन्स होता. आता ते का होता त्याच्याबद्दल एक्झॅक्ट मेकॅनिझम क्लिअर नाही आहे. ओके. आणि सेक्स्युअल डिस्ट्रेस हे बीटा ब्लॉकरमुळे होऊ शकतं. आणि अँटी हायपरटेन्सिव्हचा जर विचार केला तर बीटा ब्लॉकर बरोबर हे सेक्स्युअल डिस्फंक्शन हे जे अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग आहे
त्यामध्ये मॅक्झिमम आहे. तर हा एक प्रॉब्लेम बीटा ब्लॉकरचा आहे. आता हे झाले काही ऍडव्हर्स इफेक्ट आणि कॉन्ट्राइंडिकेशन. तर प्रोपेनॉलॉलला कन्सिडर करून ते कॉन्ट्राइंडिकेशन आणि ऍडव्हर्स इफेक्ट आपण पाहिलेले आहेत. तर काही कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर बरोबर काही ऍडव्हर्स इफेक्ट यातले येणार आहेत, पण काही ऍडव्हर्स इफेक्ट कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर बरोबर दिसत नाही. जसं कोल्ड हँड अँड फीट आपण पाहिलेलं आहे. एक्सरसाइज कॅपॅसिटी जी आहे ती कमी होत नाही कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर बरोबर, ते आपण काल पाहिलेलं आहे. ओके, आता कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकरचे ऍडव्हान्टेजेस तुम्ही मला सांगा, काय काय ऍडव्हान्टेजेस असतील? 4 ते 5 ऍडव्हान्टेजेस मला तुमच्याकडून एक्सपेक्टेड आहेत. कोण सांगू शकतं कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकरचे ऍडव्हान्टेजेस? एक एक सांगा. No effect on bronchial asthma. Okay, no worsening of bronchial asthma. Safer in bronchial asthma. Can be given safely in diabetic patients. Okay, safely we can use in diabetic patient. Recovery from hypoglycemia is not delayed. Not delayed. Signs of hypoglycemia are not masked. Some sign ना palpitation mask होऊ शकतं. ओके, रिकव्हरी डिले नाही होणार. ओके, अजून 2 झाले. Exercise tolerance. लिपिड प्रोफाईल. Lipid profile, no deleterious effect on lipid profile. Excellent, very good. Can be safely given in peripheral vascular diseases. Okay, peripheral vascular disease मध्ये cold hand and Exercise cold tolerance. feet. Exercise tolerance Exercise is increase. not disturb. Exercise capacity is not reduced. Increase नाही करत. Exercise capacity not reduce किंवा tiredness chances are less. Less. Okay, very good. तर आपण तेच पाहतोय पहा. लोअर म्हणजे तुमचं कन्सेप्ट क्लिअर असेल तर 2 मार्कला ऍडव्हान्टेजेस ऑफ कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर आले तर तुम्हाला पाठ करायची पण गरज नाहीये. लोअर प्रोपेन्सिटी टू कॉज ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन. स्टील आपण अस्थमामध्ये पॉसिबल झालं तर अवॉइड केलं पाहिजे, कारण ही जी कार्डिओ सिलेक्टिव्हिटी आहे ही डोस डिपेंडंट असते. डोस वाढला तर काही अमाऊंट बीटा टू रिसेप्टर ब्लॉक होऊ शकतात. आता समजा हायपरटेन्शन ट्रीट करायचं आहे अस्थमाच्या पेशंटमध्ये, मग आपण कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर यूज करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. पण त्याच्याऐवजी कोणी दुसरा ग्रुप असेल तो जास्त सेफ आहे तर तो प्रेफर केला पाहिजे. जसं आता अम्लोडिपिन आहे, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर, तो अजून सेफर ड्रग आहे. ओके, तर लो प्रोपेन्सिटी टू कॉज ब्रॉन्कोकॉन्स्ट्रिक्शन, लेस इंटरफिरन्स विथ कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम अँड ग्लायकोजिनोलायसिस, सो सेफर इन डायबिटीज. व्हेरी गुड. दुसरं तुम्ही सांगितलंय ते low incidence of cold hand and feet, less chances of precipitating Raynaud's phenomena. Raynaud's phenomena म्हणजे हिवाळ्यात जे कोल्ड हँड्स फीट होतात, निसर पडता हात पाय, त्याला आपण रेनॉल्ड्स फिनॉमेना म्हणतो. म्हणजे जराने सांगितलं पेरिफेरल वॅस्क्युलर डिसीज मध्ये सेफ आहे, ते पण तुम्ही ऍड करू शकता याला. ओके. चौथं, नो ऑर लेस डेलिटेरियस इफेक्ट ऑन लिपिड प्रोफाईल, ते पण आता सांगितलंय. ओके तुम्ही, तर हे सगळ्या गोष्टी तुम्ही सांगितल्या. आणि 5वं एक्सरसाइज कॅपॅसिटी बद्दल पण तुम्ही सांगितलात. ओके, लेस लेबाईल टू इम्पेअर एक्सरसाइज कॅपॅसिटी. लक्षात राहतील हे ऍडव्हान्टेजेस? ओके, आता ड्रॉबॅक मी तुमच्याशी सांगतोय. ओके, इनइफेक्टिव्ह इन सप्रेसिंग इसेन्शियल ट्रिमर्स. त्यासाठी आपल्याला कोणता ड्रग लागेल? ट्रिमर्स कमी करायचे असेल तर नॉन सिलेक्टिव्ह बीटा प्रोपेनॉलॉल. लक्षात आलं? तर एक ड्रॉबॅक आपण पाहिलेला आहे. आता हा एक कन्सेप्ट मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. पार्शियल अगोनिस्टिक और इंट्रिन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी म्हणजे काय आणि त्या ड्रगचं काही ऍडव्हान्टेज आहे का? ओके, म्हणजे बीटा ब्लॉकर विथ काय म्हणलेलं आहे आपण? इंट्रिन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी. ज्या बीटा ब्लॉकरला बीटा ब्लॉकिंग प्रॉपर्टी पण आहे प्लस ऍडिशनल इंट्रिन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी आहे, ह्या बीटा ब्लॉकरचे एक्झाम्पल कोणते आणि त्याचे ऍडव्हान्टेजेस काय किंवा त्या बीटा ब्लॉकरचे सॅटेन फ्युचर काय? जसं कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकरचं पाहिलं तसं त्याचं आपण पाहणार आहोत. तर तुम्ही नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकरचे जे क्लासिफिकेशन आहे दुसरं म्हणजे क्लासिफिकेशन 2 नंबरचं आपण पाहिलं, त्यात नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर मध्ये
ज्याला इंट्रिन्सिक सिम्पॅथोमॅग्नेटिक ऍक्टिव्हिटी आहे असा बीटा ब्लॉकर कोणता होता? पेंडोलॉल. पिंडोलॉल. आठवतोय तुम्हाला? Yes. ओके. आता अजून काही बीटा ब्लॉकरला इंट्रिन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी आहे, पण ते कार्डिओसिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर आहे. मग कोणते आहे ते? ऍसिबिटोलॉल आणि सिलिप्रोलॉल. ऍसिबिटोलॉल अँड सिलिप्रोलॉल. तर तुम्हाला जर MCQ आला, विच ऑफ द फॉलोइंग बीटा ब्लॉकर हॅव्हिंग इंट्रिन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी, तर तुम्हाला ह्या 3 पैकी एक बीटा ब्लॉकर ऑप्शन मध्ये शोधायचा आहे. ओके. तर तुम्हाला कॅप निमोनिक लक्षात ठेवायचं आहे. ओके. कॅप. कॅप. C फॉर सिलिप्रोलॉल, A फॉर ऍसिबिटोलॉल, P फॉर पिंडोलॉल. लक्षात आलं हे? बीटा ब्लॉकर्स विथ इंट्रिन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटीचे एक्झाम्पल सेलिप्रोलॉल, ऍसिबिटोलॉल, पिंडोलॉल, कॅप इज द निमोनिक. आणि नेक्स्ट एक पॉइंट तुमच्याशी डिस्कस करतोय, डोंट कन्फ्यूज दिस ए विथ ऍटिनोलॉल, कारण ऍटिनोलॉल तुमच्या टिप ऑफ टंग आहे. बरोबर. तर ऍटिनोलॉलला इंट्रिन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी नाहीये. कशाला आहे? ऍसिब्युटोलला आहे. ए फॉर ऍसिब्युटोलॉल. लक्षात राहील? एक्झाम्पल लक्षात राहतील? नेक्स्ट. आता इंट्रिन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटीचा ऍडव्हान्टेज काय किंवा पार्शल अगोनिस्टिक जे ऍक्शन आहे त्याचा ऍडव्हान्टेज काय? म्हणजे बीटा ब्लॉकर विथ इंट्रिन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी. बीटा ब्लॉकिंग ऍक्टिव्हिटी म्हणजे सिम्पॅथोलायटिक असते. बरोबर आहे? बीटा ब्लॉकिंग म्हणजे सिम्पॅथोलायटिक प्लस त्यांना इंट्रिन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी. सिम्पॅथोमायमेटिकचा अर्थ काय? अगोनिस्टिक का अँटागोनिस्टिक? ऍड्रेनर्जिक Agonistic. ओके. आता आपण एक एक्झाम्पलने लक्षात घेऊया. समजा आपण एक बीटा ब्लॉकर घेऊया, प्रोपॅनोलॉल. काय घेतलंय? प्रोपॅनोलॉल. बरोबर आहे. बीटा ब्लॉकरचा हार्ट रेट काय करतं बीटा ब्लॉकर? डिक्रीज करतो. कमी करतं. बरोबर आहे. बर. आता हार्टवर कोणते रिसेप्टर असतात? बीटा 1. बरोबर. कोणते? बीटा 1. आता सपोज एक्झाम्पल मी तुमच्याशी डिस्कस करतोय फॉर अंडरस्टँडिंग पॉइंट ऑफ व्ह्यू. फॉर अंडरस्टँडिंग पॉइंट ऑफ व्ह्यू. आता समजा प्रोपॅनोलॉल आपण पाहतो आहोत. ओके. प्रोपॅनोलॉल आपण जर पाहिलं, सपोज प्रोपॅनोलॉल हा असा बीटा ब्लॉकर आहे ज्याला इंट्रिन्सिक सिम्पॅथोमॅग्नेटिक ऍक्टिव्हिटी नाहीये. बरोबर. आता तो दिल्यावर हार्ट रेट कमी होतो. ओके. सपोज आता 10 बीटा 1 रिसेप्टर हार्टवर आहेत. ओके. बरोबर आहे. आणि प्रोपॅनोलॉल दिल्यामुळं हे बीटा 1 रिसेप्टर काय होणार आहेत? ब्लॉक होतील. ब्लॉक होतील. सपोज प्रोपॅनोलॉलने 8 रिसेप्टर ब्लॉक केले, 10 पैकी 2 वर नाही ऍक्ट झाला तो. बरोबर. बरोबर आहे. प्रोपॅनोलॉल दिल्यानंतर 10 पैकी किती रिसेप्टर वर तो ऍक्ट झाला? 8. आणि सपोज फॉर एक्झाम्पल एक रिसेप्टर ब्लॉक झाला तर हार्ट रेट 2 कमी होतो असं जर आपण ऍझ्युम केलं, तर प्रोपॅनोलॉल मुळे समजा इनिशियल हार्ट रेट हा 74 असेल तर हार्ट रेट किती होईल? एक रिसेप्टर ब्लॉक झालं तर हार्ट रेट 2 कमी होतो. किती रिसेप्टर प्रोपॅनोलॉल ब्लॉक करतो इथं? 16 कमी होईल. 16 कमी. 58 होईल. हा. 58 होईल. 58 होईल. ओके. आता आपण इथं ऍसिब्युटोलॉलचा विचार करूया. त्याने काय फरक पडतो ते आपण पाहणार आहोत.
आता ऍसिबिटोलॉल दिला, परत आता आपण 10 रिसेप्टर आहे असं ऍस्युम केलंय, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल साठी मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. ओके ओके. आता एक लक्षात घ्या, ऍसिबिटोलॉलला कोणती ऍक्शन आहे? इंट्रिन्सिक सिम्पॅथोमायमॅटिक ती तर आहे, ती ऍडिशनल आहे. आधी कोणती आहे? बीटा ब्लॉकिंग. आणि प्लस काय आहे? इंट्रिन्सिक सिम्पॅथोमायमॅटिक ऍक्टिव्हिटी. इंट्रिन्सिक सिम्पॅथोमायमॅटिक ऍक्टिव्हिटी म्हणजे बीटा रिसेप्टरवर कोणती ऍक्शन आहे? एगोनिस्टिक. अगोनिस्टिक. आणि ती कोणती आहे? पार्शियल अगोनिस्टिक ऍक्शन. काय? पार्शियल अगोनिस्टिक ऍक्शन. ओके. आता ऍसिबिटोलॉल दिल्यामुळं सपोज 5 रिसेप्टरवर बीटा ब्लॉकिंग ऍक्शन आली. ओके. 3 रिसेप्टरवर पार्शियल अगोनिस्टिक ऍक्शन आली आणि 2 रिसेप्टर स्पेअर राहिले, मग तिथं कुणीच बाइंड नाही झालं, कोणताच ड्रग ऍसिबिटोलॉलचा मॉलिक्यूल बाइंड नाही झाला. तर काय फरक पडतो? आता पहा, जेव्हा आपण ब्लॉकर यूज केलं त्यावेळेस आपण काय म्हटलं होतं? हार्ट रेट कितीने कमी होतो? 2 ने कमी होतो. एक रिसेप्टर ब्लॉक झाला तर कितीने कमी होतो हार्ट रेट? 2 ने. आता फुल अगोनिस्ट जर बाइंड झाला तर हार्ट रेट 2 ने वाढतो, असं लक्षात घ्या. फुल अगोनिस्ट जर बाइंड झाला तर हार्ट रेट कितीने वाढतो? 2 ने. ब्लॉकर यूज झाला तर हार्ट रेट कितीने कमी होतो? 2 ने. आणि पार्शियल अगोनिस्ट जर कोणत्या रिसेप्टरवर बाइंड झाला बीटा, तर हार्ट रेट 1 ने वाढेल, असं आपण लक्षात घेऊया. कारण पार्शियल अगोनिस्टला फुल अगोनिस्ट पेक्षा कमी ऍक्शन असते, बरोबर आहे. तर आपण पार्शियल अगोनिस्टने हार्ट रेट कितीने वाढतो असं म्हणूया? 1 ने वाढतो. तर ऍसिबिटोलॉल दिल्यामुळं बीटा ब्लॉकिंग ऍक्शन किती रिसेप्टरवर आली आहे? 5 रिसेप्टर. म्हणजे 5 रिसेप्टर ब्लॉक झाल्यामुळे हार्ट रेट कितीने कमी होईल? 10. बरोबर, ठीक आहे. त्यानंतर ह्या 3 रिसेप्टरवर 10 पैकी 5 रिसेप्टरवर ब्लॉकिंग आहे. 3 रिसेप्टरवर ऍसिबिटोलॉल कोणती ऍक्शन करतोय? इंट्रिन्सिक सिम्पॅथोमायमॅटिक ऍक्टिव्हिटी, पार्शियल अगोनिस्टिक ऍक्टिव्हिटी. एका रिसेप्टरवर इंट्रिन्सिक सिम्पॅथोमायमॅटिक ऍक्टिव्हिटी दाखवली तर हार्ट रेट कितीने वाढतोय? पार्शियल अगोनिस्टिक ऍक्टिव्हिटी दाखवली तर 1 ने. 3 रिसेप्टरवर जर बाइंड झाला तर कितीने वाढेल हार्ट रेट? 3 ने वाढेल. आणि 2 रिसेप्टर स्पेअर आहे, तिथं कोणीच बाइंड नाही, त्यांचा काही रोल नाही. मग आता ब्लॉकिंग ऍक्शन मुळे 10 ने कमी होतोय, इंट्रिन्सिक सिम्पॅथोमायमॅटिक ऍक्टिव्हिटी मध्ये 3 ने वाढतंय, तर नेट इफेक्ट काय आहे? हार्ट रेट किती? 7 ने कमी होईल. ओके, हार्ट रेट 7 ने कमी होईल. म्हणजे 74 असेल तर किती होईल? 67. मग तुम्हाला काय वाटतं, प्रोपॅनॉलॉल आणि ऍसिबिटोलॉल मध्ये काय फरक आहे? चान्सेस ऑफ ब्रॅडिकार्डिया कोणात जास्त आहे? प्रोप्रानॉल मध्ये. ऍसिबिटोलॉल बरोबर ब्रॅडिकार्डियाचे चान्सेस आहेत का? कमी आहेत, बरोबर आहे. ज्या पेशंटला सिक सायनस आहे, ज्या पेशंट मध्ये ब्रॅडिकार्डियाची रिस्क जास्त आहे, अशा पेशंटला जर बीटा ब्लॉकर यूज करायचा असेल तर प्लेन बीटा ब्लॉकर यूज करणार का बीटा ब्लॉकर विथ इंट्रिन्सिक सिम्पॅथोमायमॅटिक ऍक्टिव्हिटी वाला यूज करणार? इंट्रिन्सिक ऍक्टिव्हिटी वाला. बीटा ब्लॉकर विथ इंट्रिन्सिक सिम्पॅथोमायमॅटिक ऍक्टिव्हिटी वाला यूज करायचं, कारण यामुळं ब्रॅडिकार्डियाची जी सिव्हिअर ब्रॅडिकार्डियाची रिस्क आहे ती कमी आहे. म्हणजे ज्या पेशंटला ब्रॅडिकार्डियामध्ये जाण्याचे चान्सेस आहेत जास्त, की या पेशंटला ब्रॅडिकार्डिया डेव्हलप होण्याचे चान्सेस आहे जास्त, तर अशा पेशंटला आपण काय करायला पाहिजे? बीटा ब्लॉकर विथ इंट्रिन्सिक सिम्पॅथोमायमॅटिक ऍक्टिव्हिटी वाला बीटा ब्लॉकर स्टार्ट करायला पाहिजे, ज्याने ब्रॅडिकार्डियाची रिस्क कमी होते. म्हणजे प्लेन बीटा ब्लॉकर असेल तर ब्रॅडिकार्डियाची रिस्क जास्त आहे, अशा बीटा ब्लॉकर पेक्षा ज्याला इंट्रिन्सिक सिम्पॅथोमायमॅटिक ऍक्टिव्हिटी आहे. तर हे एक्सप्लेनेशन जस्ट तुम्हाला एक पॉइंट समजण्यासाठी मी दिलं. तर लक्षात आलंय तुमच्या? समजलंय? ओके. तर पाहूया आपण
ओके. ब्रॅडिकार्डिया अँड डिप्रेशन. आता जेव्हा हार्ट रेट 60च्या कमी जातो तेव्हा आपण म्हणतो की पेशंट ब्रॅडिकार्डियामध्ये गेलाय. ओके. 67ला 65ला आपण नाही म्हणत. ओके. तर ब्रॅडिकार्डिया अँड डिप्रेशन इन कॉन्ट्रॅक्टिलिटी ऍट रेस्ट आर नॉट प्रॉमिनंट अँड प्रेफर्ड इन दोज प्रॉन फॉर ब्रॅडिकार्डिया. ज्या पेशंटमध्ये ब्रॅडिकार्डियाची रिस्क जास्त आहे अशा पेशंटमध्ये आपण हे क्विंडोलॉल, ऍसिबिटोलॉल, सेलिप्रोलॉल यूज करू शकतो. लक्षात आलं तुमच्या हे पहिला ऍडव्हान्टेज. दुसरा ऍडव्हान्टेज, withdrawal is less likely to precipitate rebound hypertension and angina. म्हणजे जे विड्रॉवल इफेक्ट आहे, प्लेन बीटा ब्लॉकर यूज केला तर रिबाउंड हायपरटेन्शनचे चान्सेस जास्त आहे. या ड्रगला बीटा ब्लॉकिंग प्रॉपर्टी आहेच, IST ज्यांना ऍक्टिव्हिटी आहे त्यांना, प्लस काही अगोनिस्टिक ऍक्टिव्हिटी पण आहे. बरोबर आहे. मग त्यामुळं विड्रॉवल रिॲक्शन ह्या ड्रग बरोबर काय असतील, कमी असतील. बरोबर आहे. आपण प्लेन अँटागोनिस्ट यूज केला विदाउट इंट्रिन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी तर त्यामध्ये विड्रॉवलचे चान्सेस जास्त आहे स्टॉप केल्यानंतर ड्रग. परंतु बीटा ब्लॉकर विथ इंट्रिन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी वाला बीटा ब्लॉकर दिला आणि काही दिवसांनी स्टॉप केला तर विड्रॉवल मध्ये रिबाउंड हायपरटेन्शन, अँजायनाचे चान्सेस काय आहेत, कमी आहेत. कारण जेव्हा हा ड्रग देतो त्यापैकी तो काही रिसेप्टरवर अँटागोनिस्ट म्हणून ऍक्ट होतो पण काही रिसेप्टरवर पार्शल अगोनिस्टिक म्हणून ऍक्ट होतं. म्हणून रिबाउंड हायपरटेन्शन, अँजायनाची रिस्क ह्या बीटा ब्लॉकर बरोबर काय आहे, कमी आहे. लक्षात आलं हे सेकंड पॉइंट समजलाय. ओके. Like cardioselective beta blocker, this beta blocker also has less deleterious or effect on the lipid profile, or we can say lipid profile is not worsened with beta blocker having partial agonistic activity also. हे 3 ऍडव्हान्टेजेस मी तुमच्याशी डिस्कस केलेले आहे. आता 2 ड्रॉबॅक मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. 2 ड्रॉबॅक काय आहे, दिस ड्रग नॉट इफेक्टिव्ह इन मायग्रेन प्रोफॅलेक्सिस आणि दुसरं नॉट सुटेबल फॉर सेकंडरी प्रोफॅलेक्सिस ऑफ MI. सेकंडरी प्रोफॅलेक्सिस ऑफ MI मध्ये आपण प्लेन बीटा ब्लॉकरच यूज केला पाहिजे. ओके. तर हे 2 पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचे की बीटा ब्लॉकर विथ इंट्रिन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी असेल असा बीटा ब्लॉकर कोणत्या प्रोफॅलेक्सिस मध्ये नाही यूज करायला पाहिजे, ते इफेक्टिव्ह नाही त्या प्रोफॅलेक्सिस मध्ये, मायग्रेन प्रोफॅलेक्सिस आणि MIच्या प्रोफॅलेक्सिस मध्ये. सेकंडरी प्रोफॅलेक्सिस ऑफ MI म्हणजे एखाद्या पेशंटला MIचा अटॅक येऊन दिल्यानंतर आपण जर पेशंटला बीटा ब्लॉकरवर ठेवलं तर सेकंड अटॅक येण्याचे चान्सेस कमी असतात. त्यामुळं आपण काही पेशंटला बीटा ब्लॉकर कंटिन्यू करतो टू ॲज अ सेकंडरी प्रोफॅलेक्सिस म्हणून. आणि त्यामध्ये ज्या बीटा ब्लॉकरला इंट्रिन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी आहे असे बीटा ब्लॉकर सेकंडरी प्रोफॅलेक्सिस ऑफ MI साठी सुटेबल नाही आहेत. तर मायग्रेन प्रोफॅलेक्सिस साठी सुटेबल नाही आहेत आणि सेकंडरी प्रोफॅलेक्सिस ऑफ MI साठी सुटेबल नाही आहेत. तर 3 ऍडव्हान्टेजेस पाहिले, 2 ड्रॉबॅक पाहिले आणि ड्रगचे नाव आहेत ज्यांना इंट्रिन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी आहे, सेलिप्रोलॉल, ऍसिबिटोलॉल अँड क्विंडोलॉल. लक्षात आले, लक्षात आले आतापर्यंतचा पार्ट. Yes, sir. ओके. ओके. आपण हे ड्रग्स ऍक्च्युली इंडिव्हिज्युअल ड्रग्स इम्पॉर्टंट नाही पण आपण डिस्कस करूया, नंतर युजेस बघूया. ओके. इंडिव्हिज्युअल ड्रग्स तुम्हाला कोणीही विचारणार नाही. आता कार्डिओसिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर आणि पार्शल अगोनिस्टिक किंवा इंट्रिन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी विषयीच 2 मार्कासाठी एखादा क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहे. म्हणून हे दोन्ही पार्ट तुम्ही करा व्यवस्थित. बाकी आत्ताचा जो पार्ट मी डिस्कस करणार आहे ते एक्झामच्या दृष्टीने महत्वाचा नाहीये, नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू आपण पाहणार आहोत. आता बीटा ब्लॉकर विथ मेम्ब्रेन स्टॅबिलायझिंग ऍक्टिव्हिटी. आता मेम्ब्रेन स्टॅबिलायझिंग ऍक्टिव्हिटी ही अरेथमियाच्या पेशंटमध्ये महत्वाची ऍक्शन आहे. त्यात मी डिटेल जाणार नाही आणि ती हाय कॉन्सन्ट्रेशन मध्ये जर आपण प्रोपॅनॉलॉल आणि ऍसिबिटोलॉल दिला तर दिसून येते. तर तुम्हाला MCQ साठी लक्षात ठेवायचं की बीटा ब्लॉकर विथ मेम्ब्रेन स्टॅबिलायझिंग ऍक्टिव्हिटी
प्रोपॅनॉलॉल आणि ऍसिबिटोलॉल. आता लिपिड इनसोल्युबिलिटी, कोणत्या बीटा ब्लॉकर लिपिड इनसोल्युबल आहेत आणि त्याचा काय इम्पॉर्टन्स आहे ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. तर लिपिड इन्सोल्युबल बीटा ब्लॉकरचे नावं आहेत ॲटिनोलॉल, बिसोप्रोलॉल, सेलिप्रोलॉल आणि सोटॅलॉल. आता तुम्ही मला याच्यात सांगा, याच्यातला फर्स्ट जनरेशन वाला कोणता आहे? सोटोलॉल. व्हेरी गुड. सेकंड जनरेशन वाले कोणते? Atenolol, बिसप्रोलॉल, अटेनोलॉल, आल्या. आणि थर्ड जनरेशन वाला कोणता आहे? Celiprolol. ओके. सेलिप्रोलॉल. हे काय आहे? लिपिड काय आहे? लिपिड इनसोल्युबल बीटा ब्लॉकर आहे. आता याला लिपिड इन्सोल्युबल बीटा ब्लॉकर जर आपण यूज केले तर मला सांगा, CNS ऍडव्हर्स इफेक्ट मी डिस्कस केले होते, नाईटमेअर्स, फॉरगेटफुलनेस, हे ह्या बीटा ब्लॉकर बद्दल जास्त असतील का कमी असतील? कमी असते. कमी असतील. मग लेस लाईकली टू रिड्यूस CNS ऍडव्हर्स इफेक्ट लाईक स्लीप डिस्टर्बन्स, नाईटमेअर्स. लक्षात आलं तुमच्या ह्या ऍडव्हान्टेज? ओके. नेक्स्ट पॉइंट. आता जर आपण लिपिड इन्सोल्युबल बीटा ब्लॉकरचा विचार केला तर ओरल ऍब्सॉर्प्शन त्यांचं काय असेल? कमी असेल पॅसिव्ह. कमी असेल. परंतु ऍडव्हान्टेज काय आहे? मी तुम्हाला प्रोपॅनॉलॉल बरोबर पाहिले, डिस्कस केले की प्रोपॅनॉलॉलला काय फर्स्ट पास मेटाबॉलिझम आहे. मेटाबॉलिझम. तर हे लिपिड इन्सोल्युबल बीटा ब्लॉकर डू नॉट अंडरगो फर्स्ट पास मेटाबॉलिझम and they are primarily excreted unchanged in the urine. ओके. तर त्यांचा फर्स्ट पास मेटाबॉलिझम ते दाखवत नाही. त्यामुळं हे लिपिड इन्सोल्युबल बीटा ब्लॉकर एक तर लॉंगर ऍक्टिंग आहेत प्लस कमी डोसला इफेक्टिव्ह आहे. तुम्ही प्रोपॅनॉलॉलचा डोस पहा आणि ॲटिनोलॉलचा डोस पहा, तुमच्या लक्षात येईल फरक. प्रोपॅनॉलॉलचा डोस पहा आणि ॲटिनोलॉलचा डोस पहा. प्रोपॅनॉलॉलला फर्स्ट पास मेटाबॉलिझम जास्त आहे. ओके. तर लिपिड इन्सोल्युबल बीटा ब्लॉकर जरी ओरल ऍब्सॉर्प्शन त्याचं कमी असलं तरी पण ऍडव्हान्टेज काय आहे की त्याचं दे डू नॉट अंडरगो फर्स्ट पास मेटाबॉलिझम अँड मोस्टली एक्सक्रीटेड अनचेंज थ्रू युरिन, सो दे आर लॉंगर ऍक्टिंग अँड इफेक्टिव्ह इन नॅरो डोस रेंज. मग त्यामुळे हे ड्रग वन्स डेली दिलं हायपरटेन्शन मध्ये तरी पण ब्लड प्रेशर कंट्रोल होतं. ओके. याच्या विरुद्ध लिपिड सोल्युबल बीटा ब्लॉकरचं काय होतं की ते फर्स्ट पास मेटाबॉलिझम त्यांचं जास्त आहे आणि त्याच्यामुळं त्यांची ड्युरेशन ऑफ ऍक्शन काय आहे? शॉर्ट आहे. ड्युरेशन ऑफ ऍक्शन काय आहे? शॉर्ट आहे. लक्षात आलं हे लिपिड सोल्युबल आणि इनसोल्युबल विषयी? हे दोन पॉइंट तुमच्या लक्षात आले पाहिजे. हो सर. ओके. कोणते लॉंग ऍक्टिंग आहे? लिपिड इनसोल्युबल का लिपिड सोल्युबल? लिपिड इनसोल्युबल. का बरं? लॉंगर आहे. दे डू नॉट अंडरगो नो First फर्स्ट pass. पास मेटाबॉलिझम. ओके. ठीक आहे. आता बाकीचे ड्रग आहे ना, मी जस्ट इंडिव्हिज्युअल ड्रग मी डिस्कस करत आहे. सोटॅलॉल तुम्हाला माहिती आहे फर्स्ट जनरेशन आहे. लिपिड सोल्युबिलिटी त्याची कमी आहे. त्याला ऍडिशनल पोटॅशियम चॅनल ब्लॉकिंग आहे ऍक्शन. तो अँटी अरेथमिक म्हणून पण यूज होतो क्लास 3. टिमोलॉल कालच मी डिस्कस केलंय. आपण कशात प्रेफर करतो? टॉपिकली ग्लाउकोमा मध्ये, ओरली हायपरटेन्शन, अंजाना, MI च्या प्रोफॅलेक्सिस मध्ये पण वापरता. तर टॉपिकल बीटा ब्लॉकर विचारलं तर टिमोलॉल टिप ऑफ टंग पाहिजे तुमच्या. ओके. ग्लाउकोमात आपण यूज करतो. आता बाकी टॉपिकल बीटा ब्लॉकर्स जे आहेत त्यात बिटॅक्झोलॉल आहे, लिओबिनोलॉल आहे, कार्टिओलॉल आहे, मेटाप्रॅनोलॉल आहे. आता हे एक्झाम्पल पैकी 2-3 बिटॅक्झोलॉल तुम्हाला माहिती आहे, बाकीचे क्लासिफिकेशन मध्ये आलेले नाहीये कारण डे टू डे प्रॅक्टिस मध्ये ते एवढे यूज होत नाही म्हणून मेन्शन केलेलं नाही. त्यामुळे तुम्हाला हे नावं लक्षात नाही ठेवले तरी मोर दॅन सफिशियंट आहे. जे क्लासिफिकेशन मी डिस्कस केलं तेवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचंय. पिंडोलॉल विषयी काय आहे तुम्हाला माहित आहे? तुम्ही सांगा आता मला. कोणता नॉन सिलेक्टिव्ह आहे? कार्डिओ
नॉन सिलेक्टिव्ह आहे, कार्डिओ सिलेक्टिव्ह आहे नॉन का? सिलेक्टिव्ह. नॉन सिलेक्टिव्ह आहे. Non-selective. अजून काय फ्युचर आहे त्याचं? इंट्रिन्सिक सिम्पॅथोमायमेटिक Intrinsic ऍक्टिव्हिटी. sympathomimetic activity. बस तेच, पोटेंट बीटा ब्लॉकर विथ इंट्रिन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी आपण अँटी हायपरटेन्सिव्ह मध्ये यूज करू शकतो. ज्या पेशंट मध्ये ब्रॅडिकार्डियाचे चान्सेस जास्त आहे प्रोपेनॉलॉल बरोबर, त्यात प्रोपेनॉलॉल देण्याऐवजी पिंडोलॉल यूज करू शकतो. मेटोप्रोलॉल नावाचा जो ड्रग आहे हा कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर आहे. मग कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकरचे सगळे ऍडव्हान्टेजेस येणार आहेत, बरोबर आहे. आपण हायपरटेन्शन मध्ये तो यूज करतो. ओके, MI मध्ये IV रूटने आपण यूज करतो. ओके, तर हा कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर आहे, त्याचा प्रोटोटाइप आहे. जे एस मेटोप्रोलॉल आहे, आता जसं ऍटिनॉलॉल आहे त्याचं आता नवीन आलं एस ऍटिनॉलॉल, तर त्याला आपण इनएन्शिओमर म्हणतो. काय म्हणतो? इनएन्शिओमर. आणि इनएन्शिओमरचा ऍडव्हान्टेज असा असतो की त्याचे साईड इफेक्ट कमी असतात पॅरेंट ड्रग पेक्षा, आणि तो हाफ डोस मध्ये इफेक्टिव्ह असतो. म्हणजे ऍटेनॉलॉलचा डोस पाहिला आणि एस ऍटिनॉलॉलचा पाहिला, किंवा मेटोप्रोलॉलचा पाहिला आणि एस मेटोप्रोलॉलचा पाहिला, तर डोस मध्ये फरक आहे. जे इनएन्शिओमर फॉर्म आहेत पॅरेंट ड्रगचे, त्यांचा डोस काय असतो? Less. हाफ असतो, कमी असतो, असं लक्षात ठेवा. आता तुम्ही ऍटिनॉलॉल प्लेन डोस पहा आणि इनएन्शिओमर जो आहे ऍटिनॉलॉलचा तो डोस पहा, तुमच्या लक्षात येईल. ओके, जस्ट 1 मिनिट. तर मेटोप्रोलॉलचा डोस जर पाहिला प्लेन, तर 25, 50, 100 मिलीग्रामच्या टॅबलेट आहेत, बरोबर आहे. आणि एस मेटोप्रोलॉल पाहिलं तर 12.5 पासूनच आहे, 12.5 ते 50 mg पर्यंत डोस रेंज आहे. म्हणजे जवळजवळ डोस किती लागतो आपल्याला? हाफ डोसला इनएन्शिओमर इफेक्टिव्ह आहे, ही गोष्ट लक्षात आली तुमच्या. आणि इनएन्शिओमर जे असतात, आता हे केमिस्ट्री पार्ट आहे, त्यात मी डिटेल जात नाही. इनएन्शिओमर जे असतात त्यांचे साईड इफेक्टही कमी असतात. ओके, आता जर ऍटिनॉलॉलचा विचार केला, ऍटिनॉलॉल आपण 25, 50, 100 mg टॅबलेट्स आहेत अवेलेबल. आणि जर इनएन्शिओमर फॉर्म पाहिला ऍटिनॉलॉलचा, तर 12.5 पासून आहे, 25 mg आहे, 50 mg आहे. म्हणजे ते पण हाफ डोस मध्ये इफेक्टिव्ह आहे. लक्षात आलं? ओके, आता ऍटिनॉलॉलचा जर विचार केला तर ऍटिनॉलॉल हा ड्रग तुम्ही डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये खूप कॉमनली यूज करत असतात, बरोबर. आता त्याचे ऍडव्हान्टेज काय आहे? आपण ज्या प्रॉपर्टीज पाहिल्या त्यावरून कोणती प्रॉपर्टी ऍटिनॉलॉलला आहे तुम्ही सांगा मला. कोणकोणत्या प्रॉपर्टीज आहेत ऍटिनॉलॉलला? तो लिपिड इनसोल्युबल आहे. ओके, ते झालं. त्याच्या आधी कोणता पॉईंट आला पाहिजे? कार्डिओ सिलेक्टिव्ह. कार्डिओ. आता हे 2 पॉईंट लक्षात आले तुमच्या, कार्डिओ सिलेक्टिव्ह आहे आणि लिपिड इनसोल्युबल आहे, लो लिपिड सोल्युबिलिटी म्हणता. काही बुक मध्ये लिपिड इनसोल्युबल म्हणले, काही मध्ये लो लिपिड सोल्युबिलिटी म्हणताय. म्हणजे मग मला तुम्ही सांगा, कार्डिओ सिलेक्टिव्ह असेल तर त्याचे ऍडव्हान्टेज तुम्ही लक्षात ठेवू शकता. कोणी तुम्हाला विचारलं ऍटिनॉलॉलचे ऍडव्हान्टेज काय, तर तुम्ही सांगू शकता. Can be safely used in hypertension, angina, and diabetic patients. येस, डायबिटीज पेशंट, अस्थमा असेल त्या पेशंट मध्ये हायपरटेन्शन साठी देऊ शकतो. लिपिड प्रोफाईल डिस्टर्ब नाही होत जास्त, एक्सरसाइज कॅपॅसिटी हॅम्पर नाही होत, आणि लिपिड सोल्युबिलिटी लो आहे. त्यामुळं ओरल ऍब्सॉर्प्शन हे इनकम्प्लीट असेल, परंतु दिस ड्रग डू नॉट अंडरगो फर्स्ट पास मेटाबॉलिझम, दॅट्स वाय इट इज लॉंगर ऍक्टिंग ड्रग अँड इफेक्टिव्ह ॲट लो डोस. प्रोपेनॉलॉल पेक्षा याचा डोस कमी आहे, बरोबर आहे. साईड इफेक्ट कमी होते. ओके, येस. आणि दुसरा पॉइंट असा आहे की वन्स डेली आपण हायपरटेन्शन मध्ये स्टार्ट इनिशियली तो इफेक्टिव्ह राहू शकतो, बरोबर आहे. तर तुम्हाला जर त्या ड्रगची प्रॉपर्टी माहित असेल तर त्या ड्रगचे सॅलेंट फ्युचर आपोआप तुम्हाला लक्षात येऊ शकतात. तर हायपरटेन्शन, अंजायना मध्ये आपण ते यूज करू शकतो. लॉंगर ड्युरेशन ऑफ ऍक्शन आहे ऍटिनॉलॉलला, बरोबर आहे. कारण फर्स्ट पास मेटाबॉलिझम त्याचं काय आहे? कमी आहे. कमी आहे. म्हणजे बेसिक गोष्टी क्लिअर झाल्या तर बाकी गोष्टी तुम्ही
ॲटिनोलॉलचा इनॅन्शिओमर फॉर्म पण अवेलेबल आहे. ओके, इफेक्टिव्ह ॲट हाफ डोस. तुम्ही कोणता यूज करता? प्लेन ॲटिनोलॉल करता का इनॅन्शिओमर फॉर्म यूज करता? तुम्हाला मेटाप्रोलॉलचा इनॅन्शिओमर यूज आणि एटॅनॉलचा प्लेन वाला जास्त यूज होतो. ॲटिनोलॉलचा प्लेन वाला यूज करता. ओके, आणि मेटाप्रोलॉलचे दोन्ही पण होतात. दोन्ही पण होतात. ओके, ठीक आहे. हा, ॲसिब्युटोलॉल. तुम्ही सांगा ॲसिब्युटोलॉल विषयी काही. कार्डिओ सिलेक्टिव्ह आहे, हा, पार्शियल एगोनिस्टिक ऍक्शन आहे, व्हेरी गुड. कार्डिओ सिलेक्टिव्ह आहे, पार्शियल लॉंगर अगोनिस्टिक ऍक्टिव्ह आहे, आणि मेम्ब्रेन स्टॅबिलायझिंग ऍक्शन आहे. मेम्ब्रेन स्टॅबिलायझिंग ऍक्शन आहे. ओके, ठीक आहे. इतक्या 3 गोष्टी लक्षात ठेवल्या तर मोर दॅन इनफ आहे. काही बाकी लक्षात ठेव, हे इंडिव्हिज्युअल कोणीही विचारणार नाही. बिसोप्रोलॉल कार्डिओ सिलेक्टिव्ह आहे, वन्स डेली इफेक्टिव्ह आहे. इस्मोलॉल विषयी फक्त काही गोष्टी माहित पाहिजे. MCQ आहे, शॉर्टेस्ट ऍक्टिंग बीटा ब्लॉकर इज इस्मोलॉल. शॉर्टेस्ट ऍक्टिंग, टी हाफ इज लेस दॅन 10 मिनिट. म्हणजे त्याचा ऑनसेट ऑफ ऍक्शन रॅपिड आहे, ड्युरेशन ऑफ ऍक्शन शॉर्ट आहे. पण कुठे यूज करता हा? तर हा आपण ड्रग अरेथमिया मध्ये यूज करतो. इमर्जन्सी हायपरटेन्सिव्ह. व्हेरी गुड. एसव्हीटी मध्ये यूज करतात. येस, इमर्जन्सी हायपरटेन्शन, सुप्राव्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया मध्ये यूज करतात, ॲट्रियल फिब्रिलेशन फ्लटर मध्ये यूज करतो. तर बाय IV इन्फ्युजनने हा ड्रग आपण यूज करतो. बरोबर आहे. तर MCQ एक फार्मॅक पॉइंट ऑफ व्ह्यू, शॉर्टेस्ट ऍक्टिंग बीटा ब्लॉकर. लॅबिटोलॉलला काय ऍडिशनल? अल्फा ब्लॉकिंग प्रॉपर्टी. ओके, अजून कोणत्या ड्रगला ऍडिशनल अल्फा ब्लॉकिंग प्रॉपर्टी आहे? कार्बिडोलॉल. कार्बिडिलॉल आहे. ओके, कार्बिडिलॉलला अल्फा ब्लॉकिंग पण आहे, प्लस कॅल्शियम चॅनल ब्लॉकिंग प्रॉपर्टी पण आहे, आणि अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी पण आहे. तर कार्बिडिलॉल विषयी 3 गोष्टी तुमच्या लक्षात ठेवायच्या आहे. ओके ओके, नेबिओलॉल नावाचा एक ड्रग आहे. सेलिप्रोलॉल आणि नेबिओलॉल दोन आपण पाहणार आहोत. तर नेबिओलॉल आणि सेलिप्रोलॉलला नायट्रिक ऑक्साईड रिलीजिंग प्रॉपर्टी आहे. काय आहे ऍडिशनल? नायट्रिक ऑक्साईड रिलीज. नायट्रिक ऑक्साईड रिलीज झालं तर काय होतं? व्हासोडायलेटेशन. व्हॅसोडायलेशन. मग तुम्हाला असं विचारलं MCQ, विच ऑफ द फॉलोइंग बीटा ब्लॉकर हॅव ऍडिशनल नायट्रिक ऑक्साईड रिलीजिंग प्रॉपर्टी? तर तुमचा आन्सर काय पाहिजे? आयदर नेबिओलॉल किंवा सेलिप्रोलॉल. तर नेबिकार्ड टॅबलेट पण खूप कॉमनली हायपरटेन्शन मध्ये यूज झालेली आहे. ओके, 2.5 मिलीग्रामच्या टॅबलेट्स आहेत त्या. बरोबर आहे. तर नेबी आहे, नेबिकार्ड आहे, नेबीएच आहे, हायड्रोक्लोरोथायझाईड. बरोबर. त्या ऍडिशनल व्हॅसोडायलेटरी प्रॉपर्टी जी आहे नेबिओलॉल आणि सेलिप्रोलॉलची, ही कशामुळे आहे? ड्यू टू रिलीज ऑफ व्हॉट? नायट्रिक ऑक्साईड. हे MCQ आहे. विच ऑफ द फॉलोइंग बीटा ब्लॉकर हॅव ऍडिशनल नायट्रिक ऑक्साईड रिलीजिंग प्रॉपर्टी? तर नेबिओलॉल, सेलिप्रोलॉल तुम्हाला पाठ करायचे, बाकी काही. ओके ओके, आता हा बीटाक्झोलॉल पण 3rd जनरेशन बीटा ब्लॉकर आहे. त्याला ऍडिशनल कॅल्शियम चॅनल ब्लॉकिंग प्रॉपर्टी आहे. तर कोणत्या 2 ड्रग बीटा ब्लॉकरला ऍडिशनल कॅल्शियम चॅनल ब्लॉकिंग प्रॉपर्टी आहे? मग एक तर बीटाक्झोलॉल आहे आणि दुसरं कार्बिडोलॉल. व्हेरी गुड, कार्बिडिलॉल. कार्बिडिलॉलला अल्फा ब्लॉकिंग पण आहे, कॅल्शियम चॅनल ब्लॉकिंग पण आहे, आणि अँटीऑक्सिडंट पण आहे. तर MCQ लक्षात आले काही जे आपण ओव्हरऑल इंडिव्हिज्युअल ड्रग पाहिले त्याच्यामध्ये MCQ पण आपण कव्हर केलेले आहे. आता हे इंडिव्हिज्युअल ड्रग विषयी कोणीही तुम्हाला डिटेलमध्ये विचारणार नाही, जस्ट आपल्या नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू आपण ते डिस्कस केलेले आहे. ओके ओके, आता युजेस ऑफ बीटा ब्लॉकर्स. आता युजेस ऑफ बीटा ब्लॉकर जर असा क्वेश्चन आला तर त्याचं एक हिंट मी तुम्हाला देतोय की तुम्हाला जेवढे कार्डिओव्हास्क्युलर कंडिशन्स माहित असतील तुम्ही जर लिहिले तर 99% तुमचा आन्सर करेक्ट येणार आहे. बरोबर. कार्डिओव्हास्क्युलर युजेस ऑफ बीटा ब्लॉकर त्यात 6-7 युजेस आहेत.
आणि नॉन कार्डिओव्हॅस्क्युलर युजेस ऑफ बीटा ब्लॉकर त्यात 5 ते 6 युजेस आहेत. तर त्याच्यासाठी एक न्यूमोनिक मी तुम्हाला सांगणार आहे नॉन कार्डिओव्हॅस्क्युलर युजेससाठी. आता कार्डिओव्हॅस्क्युलर युजेस म्हणजे तुम्हाला जेवढ्या सिरियस कंडिशन असतील त्या तुम्ही जर मेन्शन केल्या तर 99% तुमचा आन्सर करेक्ट असेल. तुम्ही मला सांगा कोणकोणत्या कार्डिओव्हॅस्क्युलर कंडिशन्स तुम्हाला माहिती आहे किंवा डिसीजेस माहित आहे. हायपरटेन्शन, अंजायना, MI, अजून Arrhythmias. व्हेरी गुड. arrhythmias, अजून हार्ट फेल्युअर. CCF. ओके. तर हायपरटेन्शन, अंजायना, अरेथमिया, MI, हार्ट फेल्युअर. ओके. आणि aortic aneurysm. एन्युरिझम ऐकला असेल तुम्ही वर्ड एन्युरिझम जे Yes. ओके. तर एन्युरिझम मध्येही ते इफेक्टिव्ह आहे. म्हणजे पाठ करायची गरजच नाही. सीवेच्या कंडिशन 5-6 खटखट घेऊन जाणार तुमच्या. कसे इफेक्टिव्ह आहे ते आपल्याला पाहायचं आहे. जस्ट तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी. कारण कधी कधी वायवात आम्ही क्वेश्चन विचारतो युजेस ऑफ बीटा ब्लॉकर. हायपरटेन्शन म्हणलं की ब्लॉक होऊन जाता. बरोबर आहे. मग आता तुमच्या माइंड मध्ये आलंय बीटा ब्लॉकर सिरियस कंडिशन तुम्हाला जे येतं ते सांगायचं. तुम्ही सांगितलं ते 99% बरोबर आहे ना. हायपरटेन्शन, अंजायना, अरेथमिया, MI, हार्ट फेल्युअर आणि अॅन्युरिझम किती झाल्या? 6. किती झाल्या? 6. ओके. तर युजेस मध्ये पहिले कोणते यूज पाहतोय आपण? कार्डिओव्हॅस्क्युलर युजेस. ओके. कोणकोणते पाहिले आपण? हायपरटेन्शन, अंजायना. ओके. त्यामध्ये अरेथमिया. अजून काय होतं? MI. MI. ओके. 4 Congestive झाले. heart failure. कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर किती झाले? 1 2 3 4 5 झाले. Peripheral vascular diseases. Aneurysm. एन्युरिझम. Aneurysm. पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज मध्ये नाही यूज करत आपण. ओके. कारण ते ऍग्रिवेट होतं प्रोपॅनोलोलने आपण पाहिलंय. Yes. जर एखाद्या पेशंटला आपल्याला बीटा ब्लॉकर दुसऱ्या कारणास्तव द्यायचा असेल आणि त्याला पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज आहे तर त्यामध्ये प्रोपेनॉलॉल दिला तर कंडिशन वर्सन होईल. पण कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर दिला तर कंडिशन वर्सन होणार नाही. लक्षात आले हे 6 युजेस? Yes, sir. ओके. आता त्यानंतर अजून एक राहिला HOCM. आता हे HOCM काय आहे? हायपरट्रॉफिक ऑब्स्ट्रक्टिव्ह कार्डिओमायोपॅथी. हायपरट्रॉफिक ऑब्स्ट्रक्टिव्ह कार्डिओमायोपॅथी. ओके. म्हणजे आपले जवळजवळ CVS रिलेटेड 7 युजेस झाले. त्यातले 5 तरी तुम्ही लक्षात ठेवू शकता इझिली. लक्षात आलं? आता अॅन्युरिझम किंवा HOCM थोडं लक्षात ठेवायला अवघड आहे. पण कार्डिओमायोपॅथी नावाची एक कंडिशन आहे हे तर तुम्हाला माहित आहे. ओके. कार्डिओमायोपॅथी. ओके. ते काय आहे त्यात मी डिटेलमध्ये आज जाणार नाही. ओके. त्यानंतर दुसरा जो ग्रुप आहे नॉन कार्डिओव्हॅस्क्युलर युजेस ऑफ बीटा ब्लॉकर. नॉन कार्डिओव्हॅस्क्युलर युजेस ऑफ बीटा ब्लॉकर म्हणजे नॉन कार्डियक युजेस किंवा नॉन कार्डियक युजेस ऑफ बीटा ब्लॉकर. म्हणजे हे युजेस असे आहे की ते सीवेज सिस्टीमशी रिलेटेड नाही. कशाशी रिलेटेड नाहीये? सीवेज सिस्टीमशी रिलेटेड नाहीये. बाकी सिस्टीमशी रिलेटेड आहे. आणि ते कोणते आहे ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. तर पहिला आहे ग्लाउकोमा. ओके. त्यानंतर आहे एन्झायटी. ओके. एन्झायटी. त्यानंतर आहे मायग्रेन प्रोफॅलॅक्सिस. काय? मायग्रेन प्रोफॅलॅक्सिस हा वर्ड महत्वाचा आहे बरं का. ट्रीटमेंटसाठी नाही देत आपण. मायग्रेन प्रोफॅलॅक्सिस. इसेन्शियल ट्रिमर्स. इसेन्शियल ट्रिमर्स त्यात पण बीटा ब्लॉकर यूज करतात. ओके. थायरोटॉक्सिकोसिस काय यूज करतात? 2 मार्कला क्वेश्चन येतो. थायरोटॉक्सिकोसिस
थायरोटॉक्सिकोसिस. थायरोटॉक्सिकोसिस म्हणजे सिव्हिअर फॉर्म ऑफ हायपरथायरॉइडिझम. सिव्हिअर फॉर्म ऑफ हायपरथायरॉइडिझम. ओके. आणि फिओक्रोमोसायटोमा, ऍड्रिनल मिड्युलर ट्युमर जो आहे फिओक्रोमोसायटोमा त्यात यूज करतो. किती युजेस आहे नॉन कार्डियक युजेस? 6. किती आहेत? 6. तर कसं लक्षात ठेवायचं? ग्लाउकोमा, एन्झायटी, मायग्रेन प्रोफॅलॅक्सिस, इसेन्शियल ट्रिमर्स, थायरोटॉक्सिकोसिस आणि फिओक्रोमोसायटोमा. आता यातलं आपल्याला विचारलं तर एखादं 2 लक्षात राहतात, बाकीचे लक्षात राहत नाही. त्यासाठी एक निमोनिक तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला आता ते आपण बायोलॉजीमध्ये, बॉटनीमध्ये मेल गॅमेट, फिमेल गॅमेट आपण शिकलेलो आहे पहा. तर गॅमेट, ओके, गॅमेट डॅश P is the mnemonic to remember non-cardiac uses of beta blocker. आता तुम्ही मला सांगा गॅमेट म्हणजे G4 काय असेल? ग्लॉकोमा, A for एन्झायटी, anxiety. मायग्रेन प्रोफायलॅक्सिस, E for yes. essential tremors, P for thyrotoxicosis, P for pheochromocytoma. फिओक्रोमोसायटोमा. म्हणजे किती युजेस आहे? 3 आणि 2, 5 आणि 6 युजेस नॉन कार्डियाक झाले आणि 7 युजेस कोणते झाले? कार्डियाक. टोटल किती युजेस झाले? 13 युजेस. म्हणजे 13 कंडिशन्स तुम्हाला माहित पाहिजे तिथं बीटा ब्लॉकर युजफुल आहेत. वायवात तुम्हाला विचारू शकतात, असं विचारतो आम्ही 10 कंडिशन्स इन विथ बीटा ब्लॉकर्स यूज. 10 वर्ड ऐकल्या थोडं एन्झायटी येते किंवा पेस्ट हे वाटतं की अरे 10 कसं काय सांगायचे. पण खूप सोपे आहेत लक्षात ठेवायला. मी तुम्हाला सांगितलंय. तर मला असं वाटतं की हे तुम्ही लक्षात ठेवलं तर तुमचे मोर दॅन 10 युजेस कुठंच नाही गेले. बरोबर आहे. तर उद्याच्या लेक्चरला आपण पाहूया. कारण मला प्रत्येक कंडिशन मध्ये काय यूज करायचं ते तुमच्याशी डिस्कस करायचं आहे. 2-2 मार्कला विचारू शकता तुम्हाला. म्हणजे हार्ट फेल्युअर मध्ये कसे इफेक्टिव्ह आहे, MI मध्ये काय यूज करतात, म्हणजे प्रत्येकात काय यूज करतात ते आपल्याला आता करायचं आहे उद्याच्या लेक्चरला. तर आतापर्यंतचा पाठ चांगल्या प्रकारे करा. उद्या आपण युजेस ऑफ बीटा ब्लॉकर वर शॉर्ट नोट पण येऊ शकते 4 मार्कला. मग तिथं तुम्हाला एक्सप्लेनेशनची गरज आहे. समजलंय आजचा पाठ? येस सर. ओके, ठीक आहे. ओके, ठीक आहे. आज 25, 30, 22, 23 जण ऑनलाईन आहेत. त्यापैकी किती जण असतील लेक्चर ऐकत, हा परत नंतरचा प्रश्न आहे. 50 पैकी 23च्या पुढे जात नाही. तर तसा आकडा कमी आहे. जसं पाहायला गेलं तर आपण